संघाच्या दिनदर्शिका 2026 प्रकाशन या ठिकाणी झालेले आहे असं मी सांगतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे समाज संघाचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय किशोरजी कोडव साहेब, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आदरणीय आमचे पत्रकार मित्र मोगरे साहेब आणि सर्व समिती पदाधिकारी संचालक मंडळ, या ठिकाणी प्रथमतः मी सर्वांचे आभार व्यक्त करतो की आपण आपल्या हस्ते या दिनदर्शिका 2026 प्रकाशन केलं। 2000 दिनदर्शिका या ठिकाणी छापण्यात आलेल्या आहेत। त्याच्यानंतर 30 जाहिरातदारांनी या ठिकाणी 2500 प्रमाणे जाहिराती आम्ही लावलेल्या आहेत। कुणबी समाज संघाने जी आम्हाला दिनदर्शिका समिती नियुक्ती केली होती, त्या समितीने या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मला सहकार्य केलं। त्या समितीच्या सर्व सदस्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्यामध्ये आदरणीय आमचे अध्यक्ष आदरणीय कोडव साहेब असतील, पडवळ साहेब असतील, काळे साहेब असतील, मस्कर साहेब असतील, युवन समितीतील सर्व सदस्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मला सहकार्य केलं। 2-3 वेळा त्यांनी चेकअप केला त्या कॅलेंडरचं, दिनदर्शिकेचं, आणि स्वतः पडवळ साहेब त्या ठिकाणी कॉम्प्युटराईज करून बसले होते। ज्यांनी ज्यांनी फोटो अवेलेबल करून दिले त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो। ज्यांनी आपल्या शहापूर तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यात विविध उपक्रम कार्यक्रम होतात त्या सर्वांचं या ठिकाणी माहिती दिली, त्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि खास करून त्या जमा करणारे आपले खाडे साहेब आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य, त्या सर्वांचं मी प्रथमतः त्या ठिकाणी कार्यक्रमाचं निमित्त आभार व्यक्त करतो। वर्ष 8वं कॅलेंडरचं आहे। ठाणे जिल्ह्यातील कुठल्याही समाज संघामध्ये अशा पद्धतीनं दिनदर्शिका प्रकाशित केली जाते, ती केवळ आणि केवळ कुणबी समाज संघ शहापूरतर्फे केली जाते, याचा मला सार्थ अभिमान आहे। त्यानंतर या ठिकाणी कॅलेंडर हे 22 तारखेला झाले होते, कारण लवकर झाले होते, परंतु समाज संघाची समितीची मीटिंग ही या ठिकाणी 28 तारखेला ठेवण्यात आली, म्हणूनच हा आजच्या दिवशीचा प्रकाशन सोहळा ठेवला। नाहीतर अंक खूपच दिवस अगोदर आला होता। यानंतर या समाज संघाच्या कॅलेंडरमध्ये दिनदर्शिकेमध्ये जर काही त्रुटी राहिल्या तर आम्ही समिती अध्यक्ष म्हणून मी क्षमस्वीकार राहील, जरा समजून घ्यावं, ऍडजस्ट करावं।